सांगली मिरजला निलेश सांबरे यांच्यासारखा देवमाणूस मिळेल का? काही व्यक्ती या केवळ नावाने मोठ्या नसतात, तर त्यांच्या कार्यामुळे त्या लाखो लोकांच्या मनात घर करतात. निलेश भगवान सांबरे हे असेच एक नाव आहे. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांच्या कार्यातील सर्वात मोठी ओळख म्हणजे गरीब आणि गरजूंसाठी उभी केलेली माणुसकीची आरोग्य सेवा. पालघर, रत्नागिरी आणि मुंबई परिसरात त्यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या आरोग्य सेवा उपक्रमांबाबत अनेक रुग्ण सांगतात की तिथं उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णांकडून पैसे मागितले जात नाहीत. अनेक ठिकाणी पारंपरिक अर्थानं बिल काउंटर नाही, औषधं विकत घेण्यासाठी स्वतंत्र मेडिकल नाही आणि उपचारासाठी पैशांपेक्षा रुग्णाला वाचवणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे हजारो कुटुंबासाठी हे रुग्णालय केवळ उपचार केंद्र नसून आशेचा आधार ठरली आहे. आज सांगली मिरज हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं वैद्यकीय केंद्र म्हणून ओळखलं जातं. शहरात अत्याधुनिक सुविधा असलेली अनेक रुग्णालये आहेत. कर्नाटकसह विविध भागातून हजारो रुग्ण उपचारासाठी इथं येतात. वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली असली तरी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी उपचाराचा खर्च आजही मोठी चिंता आहे. गंभीर आजार, अपघात किंवा दीर्घकालीन उपचारांच्या वेळी अनेक कुटुंबांना घर, जमीन, दागिने विकण्याची वेळ येते. काहींना कर्ज घ्यावं लागतं, तर काहींची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटते. लाखो रुपयांचं बिल भरूनही अनेक कुटुंब मानसिक आणि आर्थिक संकटातून जातात. सरकारी रुग्णालय मोठा आधार असली तरी सीमावर्ती भाग असल्यानं सांगली मिरजमधील शासकीय रुग्णालयांवर प्रचंड ताण असतो. परिणामी अनेकांना खाजगी रुग्णालयांकडे वळावं लागतं. अशावेळी गरीब रुग्णांसाठी माणुसकीच्या आधारावर उभे राहणारी एखादी व्यवस्था निर्माण होणं काळाची गरज बनली आहे. अलीकडेच एका अत्यंत गरीब कुटुंबातील युवकाचा अपघात झाला. नातेवाईकांनी शक्य तेवढे प्रयत्न केले, मात्र उपचाराचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर गेला. ही कथा केवळ एका कुटुंबाची नाही, तर दररोज अशाच संकटांचा सामना करणाऱ्या शेकडो कुटुंबाची आहे. याच पार्श्वभूमीवर आता सांगली मिरजमधील अनेक नागरिकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय. या शहरातही निलेश सांबरे यांच्यासारखा एखाद्या उद्योजकानं, उद्योग समूहानं किंवा समाजसेवकानं गरिबांसाठी मोफत अथवा अत्यल्प दरात उपचार देणारे रुग्णालय उभारण्याचं धाडस करावे का? हा प्रश्न कोणत्याही डॉक्टर किंवा रुग्णालयाविरोधात नाही, उलट समाजातील सक्षम व्यक्तींनी आपल्या उत्पन्नाचा काही भाग समाजासाठी देत आरोग्य क्षेत्रात माणुसकीचा नवा आदर्श निर्माण करावा अशी जनतेची अपेक्षा आहे. आज गरज आहे ती केवळ आधुनिक इमारतींची नाही, तर गरीब रुग्णांच्या डोळ्यातील अश्रू पुसणाऱ्या व्यवस्थेची. रुग्णालयात प्रवेश करताना रुग्णाला सर्वप्रथम बिल काउंटर दिसण्याऐवजी आधार देणारा हात दिसला पाहिजे, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करतात. म्हणूनच सांगली मिरजमधील नागरिकांची एकच अपेक्षा आहे, या शहरालाही निलेश सांबरे यांच्यासारखा एखादा देवमाणूस लाभावा. कारण रुग्णाला केवळ औषधांची नाही, तर आशेचीही गरज असते.